आता इथं 10 किलो नागली मी इथं भिजत घातली होती. हे बघा, रात्रभर भिजत घातली होती तिला. बघा किती टम्म फुगून आलेली आहे. आणि टब थोडा छोटा पडला म्हणून खाली आजूबाजू पडून गेलेली ती. तर मस्तपैकी तिला आहे ना उपसून घेतली मी आणि असं नितळायला ठेवली होती. हे बघा. आणि आता मस्तपैकी सगळीकडे ना सुकायला ठेवून देणार आहे, असं बारीक सुकले की मग दळण करायला जाईल. घरामध्ये सुकवतात नागलीला, बाहेर उन्हामध्ये अजिबात टाकत नाही, नाहीतर मग घाम जर सुटला की पापडच जमत नाही. हे बघा, असं परत परत हात फिरवावा लागतो तिला आणि अशी घरातच फॅन खाली सुकवावी लागते. तर आता मस्त सुकून पण गेली होती. परत हिला निवडून घेईल आणि मग दळण करायला जाणार. चक्कीवरूनच दळून आणणार आहे. पहिले तर बाया गट्यावरच दळत होते, पण आता चक्कीवर दळतात. तर बघा, अशा प्रकारे मस्तपैकी आहे ना हातच फिरवत राहायचं आहे. आता मस्त नागली सुकून गेलेली आहे आपली इथं. मी आता हिला भरून घेणार आहे. पूर्ण अर्धा पारगा लागून जातो सुकायला, 5 ते 6 तास. मी आता ही सकाळी 8 वाजेची टाकली होती, तर आता 3 वाजता मी हिला भरते तगारींमध्ये. परत निवडून घेणार आहे, काही पण घाण राहून जाते एवढी तेवढी. आधी तर नागले आणले ना, मग निवडून घेतली होती मी, नंतर पाण्यात टाकली होती. आता नागली छान मस्त अशी सुकून झालेली. मी आता टपमध्ये भरून घेते. 5 ते 6 तासाने मस्त. आता मी इथं टपमध्ये भरून घेतलेली. टपमध्ये भरून घेतलेली मी. साईडला दिसत आहे गहू. तर चला आता जाते मी चक्कीवर. हे बघा, तुम्हाला एकदा दाखवते. छान मस्त अशी सुकून झालेली. जास्त पण सुकवायचे नसते तिला. मस्त हे गहू दिसत आहे ना, गाडा काढण्यासाठी घेतलेले. म्हणजे नागली जर टाकली वरून जर दुसऱ्यांचं खायचं चपातींचं पीठ टाकलं तर मग चपात्या लाल येतात, म्हणून आपलेच गहू घेऊन जावे लागतात गाडा काढण्यासाठी. तर बघा, इथं आम्ही अर्धा कप मीठ घेतलेले, 1 कप पापड खार, थोडीशी तीळ घेतलेली आहे, नंतर अजवाईन म्हणजे ओवा घेतलेला आहे. सर्व साहित्य इथं असं मापाप्रमाणे काढून घ्यायचं. त्यानंतर थोडी बडीशोप, थोडा हिंग, थोडा डीग. हे बघ, ही बडीशोप, आणि हा टाकते मी आता हिंग. हा डीगला मस्त बारीक करून घ्यायचं, म्हणजे पाण्यामध्ये चावलं पिघळून जातो तो. हे बघा, तीळ, वरई आणि हा हिंग, डीग. तर चला, आता अंधान पण उकडून गेलेले आणि पहाटे आहे ना बघा, 4 वाजलेले, कोणीसुद्धा उठलेलं नाही आहे. आणि तसंच आम्ही बाहेर पीठ घेतोय. हे बघा, हे 1 चमचा पीठ आहे, नागलीचं आहे हे पीठ. तांदूळचे झाले पापड. एकच दिवसामध्ये सर्व पापड करून घेतले आम्ही तांदूळचे. आता बघा, खूप अंधार आहे इथं, पण बाहेर लाईट लावला आहे. आता थोडं पाणी काढून घ्यायचं, मगच पीठ टाकायचं, नाहीतर मग गिठोडी पडून जाते. कमी पीठमध्ये घेरून घ्यायचं आणि मग हे काढलेलं पाणी नंतर टाकायचं. आता तुम्हाला दाखवते सर्वीकडे किती अंधार पडलेला आहे. हे सर्व साहित्य काढलेलं टाकून दिलेलं आहे पाण्यामध्ये. अगदी सोपे असतात हे पापड आणि खूप छान. आजारी माणूस राहिला की हे पापड दिले ना तर खूप छान पौष्टिक राहतात. लहान लेकरांना पण आपण पापड भाजून देऊ शकतो, किंवा डिलेवरी बायांना पण यांची भाकर करून पण आपण देऊ शकतो. दूध भरपूर उतरतं. तर बघा, पाणी मस्त आपलं मटेरियल टाकलं गेलं, साहित्य सर्व काय मस्त उकडून गेलेलं आहे. पाणी अंधारमध्ये दिसत नाही आहे.
आता इथं पीठ पण टाकून देणार आहे. हे बघा, आता लगेच पटकन घेरून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं पीठ चुलीमध्ये टाकून दिलं, कारण की चुलाला पण पहिले खाऊ घालायचं. आणि अशा प्रकारे आम्ही घेरून घेतलेलं आहे. आणि पाणी, नागलीच्या पिठाला जास्त पाणी लागत नाही, फक्त अर्धाच हांडा पाणी लागतं. 1 चमचा पीठला अर्धा हांडा पाणी. आणि अशा प्रकारे घेरून घेतलेलं आहे. आता हे बघा किती अंधार आहे, सर्व झोपलेले आहे, सर्वांचे घरं बंद आहे, कारण पहाटेचे 4 वाजलेले आहे. कसं दुपारून खूप ऊन राहताना मग सकाळ सकाळमध्ये होऊन जाताना मस्त पूर्ण अंधार आहे सगळीकडे. आमचं पीठ पण आता मस्तपैकी असं घेरून झालेलं आहे. एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून परत दुसरा अंदान घेरून घेणार आहे आम्ही, म्हणजे पटापट लाटले जातात. बाकीजण घरामध्ये लाटत आहे. आणि हे पीठ आता पातेल्यामध्ये काढून घेतलं. सर्वजण पटापट पापड मशीनने दाबत होते. मशीन राहिलं की मग काही टेन्शन राहत नाही, पटापट लाटले जातात. अशा प्रकारे सर्व पीठ काढून घेतलं पातेल्यामध्ये. चला तर आम्ही इथं लाटायला बसलो. आणि हे बघा दुसरं अंदांचं मटेरियल पण काढून घेतलेलं आहे इथं. आता इथं बसतोय आम्ही, सर्व तयारी केलेली बघा. 3 मशीन आहेत. आता पटापट लाटून वरती सुकायला पण टाकून दिले होते. आता हे कालचे पापड इथं टाकून दिलेले सुकायला, तांदूळचे पापड. थोडे ओले होते ना, मग टाकून दिले. हे असे जवळजवळ टाकून दिले हे तांदूळचे किती. आणि आता तुम्हाला दाखवते आज टाकलेले पापड. हे बघा, हे आजचे टाकलेले पापड आहेत. आज लाटले ते पापड आहेत नागलीचे. आणि ते जे दाखवले ना तुम्हाला, ते तांदूळचे पापड होते, काल बनवले होते ते. तर चला, अशा प्रकारे ना मस्तपैकी नागलीचे पापड आमचे लाटले गेले. आणि बघा आता सुकून पण गेले. आम्ही 5 वाजता काढायला आलेलो आहे. हे बघा असं दर पापड निघतात त्या काड्यानं. गहूच्या काड्या आहेत त्या, त्याच्यावर मस्त पापडला घाण पण लटकत नाही, पटकन पापड उचलला जातो. सुकला की लगेच उचलला जातो. पूर्ण पापड मस्त असे लाल चटक आहे. आता पापड काढायला आलो होतो आम्ही. हे बघा 2-3 टपं आणली आहेत पापड भरण्यासाठी. हे बघा किती लाल पापड आहेत मस्त. आणि खूप जण सांगतात की नागलीचे पापड असं अवघड असतात बा, पण अवघड वगैरे काहीच नाही. जसे आपण तांदूळचे पापड करतात ना, तसेच असतात हे पण. हे बघा आता मस्तपैकी पापड काढून घेतले, टोपले पण भरून घेतलेले आहेत. हे तांदूळचे पापडचे टोपले भरून घेतले आम्ही. आणि आज काढतोय.
आता सर्व पापड टोपल्यांमध्ये भरून घेतले आणि बघा इथं पण मस्त साफसफाई करून घेतली, झाडून झुडून घेतलं. आणि हे पापडा आता इथंच राहू दिलेले, सकाळी परत टोपले उन्हामध्ये ठेवावे लागतील. तर त्याला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.